मित्रांनो, इमेज कन्व्हर्टर वेबसाईट बनवून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात। आता तुम्ही बोलाल की आम्हाला तर कोडिंग येत नाही, आम्हाला फक्त वर्डप्रेस वेबसाईट आहे आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये आम्ही ब्लॉग लिहितो, आमची मर्यादा तेवढीच आहे, आम्हाला जास्त कोडिंग येत नाही, तर कसे कराल? तर मित्रांनो घाबरू नका, तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही इमेज कन्व्हर्टर वेबसाईट बनवू शकतात, ती पण फ्रीमध्ये बनवू शकतात आणि त्यासाठी कोणती कोडिंगची गरज नाही लागत। 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये तुमची वेबसाईट तुम्ही आरामशीर बनवू शकाल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉग यूट्यूब चॅनल। चला सुरू करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि ते deepseek.com टाकायचं आहे आणि इथे स्टार्ट नावावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इकडे काही कमांड द्यायचे आहेत। त्या कमांडचा वापर करून तुम्हाला एक कोड दिला जाईल, तो कोड वर्डप्रेस वेबसाईटमध्ये टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला पण इमेज कन्व्हर्टर वेबसाईट बनवता येईल। तिथे बघा, इथे मी एक कमांड टाकलेली आहे, इमेज कन्व्हर्टर वेबसाईट युजिंग HTML CSS जावास्क्रिप्ट कोड। तर जी पण मला वेबसाईट पाहिजे त्याच्यामध्ये मला HTML चा वापर करायचा आहे, CSS चा वापर करायचा आहे आणि जावास्क्रिप्ट कोडचा वापर करायचा आहे। फक्त एवढं टाका। त्यानंतर डीपसीकने तुम्हाला फक्त 1 मिनिटाच्या आतमध्ये HTML कोड दिलेला आहे। CSS चा कोड काय असतो, जे आपण वेबसाईटमध्ये स्टाईल करतो, म्हणजे बटनवर क्लिक केल्यानंतर बटनची ॲनिमेशन होते, ते सगळं CSS मध्ये होतं। आणि HTML कोडमध्ये काय होतं, जे आपण हेडलाईन लिहितो, इथे बघा इमेज कन्व्हर्टर, ते सगळं हेडलाईनचं काम HTML मध्ये असतं, म्हणजे फ्रंट एंड सगळं HTML मध्ये वापरला जातो। आता फ्रंट एंड काय असतं, बॅक एंड काय असतं, याची तुम्हाला गरज नाही जास्त डोकं लावायची। फक्त जो कोड आहे त्याला कॉपी करून इकडे पेस्ट करा, बस एवढंच करायचं तुम्हाला। त्यानंतर इथे खाली जावास्क्रिप्ट कोड बघू शकतात। याच्यामध्ये जेव्हा आपण बटनवर क्लिक करणार त्यानंतर तुमची फाईल मॅनेजर ओपन होणार मोबाईलचं, तिकडनं इमेज उचलली जाणार, त्याला कन्वर्ट करणार। तर हे सगळा लॉजिकल कोड आहे, तो जावास्क्रिप्ट मध्ये लिहिला जातो। असं टाका। त्यानंतर काय येईल की HTML कोड आला, याला कॉपी करायचा फक्त आणि तुमची वर्डप्रेस वेबसाईटचा तो ॲडमिन पॅनल आहे त्याला ओपन करा आणि WP कोडर हा एक प्लगइन तुम्ही अवश्य डाउनलोड करावा लागेल तुम्हाला। आता WP कोडर कुठे भेटतो, प्लगइन मध्ये जा, ॲड न्यू प्लगइन मध्ये जाऊन तिथे WP कोडर टाका आणि त्याला तुम्ही इन्स्टॉल करा। WP कोडर हे बघा, WP कोडर हा मी ऑलरेडी इन्स्टॉल आणि ॲक्टिवेट केलेला आहे। तर इकडे असं त्यानंतर इथे WP कोडरवर क्लिक करा इकडे तुम्ही आणि इथे त्यानंतर ॲड न्यूवर क्लिक करा आणि इथे तुम्ही बघू शकतात की HTML CSS जावास्क्रिप्ट कोड याच्यामध्ये त्याला पेस्ट करायचं आहे। सर्वप्रथम मी HTML जातो आणि इथे तो कोड टाकतो। बघा, मी ते कॉपी पेस्ट केलेला आहे HTML मध्ये कोड। त्यानंतर परत डीपसीक ओपन करायचे आणि CSS कोड आहे त्याला कॉपी करा। कॉपी केल्यानंतर CSS वर क्लिक करा आणि इथे टाका। त्यानंतर जावास्क्रिप्ट कोड इथे येईल, त्याला पण इथे टाका। त्यानंतर सेव्ह चेंजेसवर क्लिक करा। सेव्ह झाल्यानंतर इथे ऑल कोडवर क्लिक करा। ऑल कोड्समध्ये आल्यानंतर इथे शॉर्ट कोड तुम्हाला मिळेल, त्याला तुम्ही कॉपी करा। कॉपी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये टाकू शकतात किंवा पेजेसमध्ये टाकू शकतात। तर चला मी पोस्टमध्ये टाकतो। इथे तुम्हाला एक पोस्ट बनावं लागेल, मी ते बनवलेले आहे। इथे फक्त त्याला मी एडिट करतो। तुम्हाला पोस्ट कशी बनवायची आहे, पेज कसे बनवायचे ते तुम्हाला माहीत असेल, कारण तुम्ही याच्यामध्ये तर हुशार असाल। त्यानंतर इथे मी वेबसाईटचं नाव देतो की टूल वेबसाईट, किंवा मी टाकतो की ते इमेज कन्व्हर्टर। त्यानंतर इथे खाली क्लिक करून प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथे शॉर्टकट असं सर्च करायचं आहे, तिथे आपला शॉर्टकट टाकायचा आहे। त्यानंतर सेव्हवर क्लिक करा किंवा पब्लिश इथे येईल तुम्हाला ऑप्शन, पब्लिशवर क्लिक करा, नंतर व्ह्यू पोस्ट करा। व्ह्यू पोस्ट केल्यानंतर बघा इथे इमेज कन्व्हर्टर जो आपण टायटल टाकलेला आणि इथे इमेज कन्व्हर्टर झालेली वेबसाईट तयार। आता इथे बघा फाईल चूज करू शकतो इकडनं। त्यानंतर आपली गॅलरी ओपन होईल। इथे मी त्या मुलीचा फोटो ओपन करतो। इथे त्याचा फॉर्मॅट बघा .jpg फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला मला बघा WEBP मध्ये करायचं किंवा PNG मध्ये करायचं। त्याला मी PNG मध्ये करतो आणि ते कन्वर्ट करतो। आता बघा झालेला आहे कन्वर्ट। आता डाउनलोड कन्वर्टेड इमेज आला आहे, त्याच्यावर क्लिक करतो आणि ते फाईल कन्वर्ट झालेली डाउनलोड। इथे बघा PNG मध्ये हा फाईल डाउनलोड झालेली आहे, हे बघा। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इमेज कन्व्हर्टर वेबसाईट बनवू शकतात। त्यासाठी तुम्हाला कोणती कोडिंगची गरज लागणार नाही। फक्त डीपसीक मध्ये जो AI आहे ChatGPT सारखा, पण डीपसीक खूप चांगल्या प्रकारे काम करतो। याच्यामध्ये जो कोड देणार खूप चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज केला जातो। तर डीपसीकचा वापर करून तुम्ही कोणती पण तुमच्या मनामध्ये जी पण वेबसाईटचं नाव येईल, जसा पण तुम्हाला कोड पाहिजे तुम्ही मराठी भाषेमध्ये लिहा, त्याला गुगल ट्रान्सलेशनमध्ये इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा आणि तो
जो प्रॉम्प्ट आहे तिकडे कॉपी करून डीपसीकमध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला कोड दिला जाईल. फक्त टाकायचं की मला HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा वापर करून मला चांगला कोड बनवून द्या आणि पुढे कोणत्या टॉपिक कोड बनवायचा आहे ते टॉपिक लिहा. बस एवढंच करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पण घरी बसल्या पैसे कमवू शकता. जर तुमचं लक चांगलं असेल, तुमची वेबसाईट गुगलच्या फर्स्ट पेजवर रँक झाली तर तुम्ही खूप पैसे म्हणजे खूप जेवढा तुम्ही विचार पण करू शकत नाही, घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाने अशा वेबसाईट बनवायच्या, कारण ते कोडिंगची गरज लागत नाही. तुम्ही फक्त तुमचं डोकं चालवा आणि ज्या वेबसाईटची मार्केटमध्ये गरज आहे, ज्या कीवर्ड्सवर खूप कमी लोक काम करतात, त्या कीवर्ड्सला सिलेक्ट करा आणि त्याच्यावर वेबसाईट बनवून टाका. थोड्या दिवसात वेबसाईट रँक झाल्यानंतर तुम्ही खूप पैसे कमवू शकतात. फक्त मित्रांनो, इमेज कन्व्हर्टर टाकून फायदा नाही. वेबसाईट बनवली, तो टूल बनवला, त्यानंतर इमेज कन्व्हर्टरच्या तुम्ही खूप सारे पेजेस बनवा, की काय काय येतो, काय काय होतो, सगळं बनवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.